नमस्कार. मी डॉक्टर अशोक कलंत्री. सिडकोमध्ये जवळपास 30-32 वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करतो. सामाजिक चळवळीमध्ये माझा सहभाग असतो. त्याचप्रमाणे काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. महाराष्ट्र भूषण, मराठवाड्याचे शिल्पकार श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांनी सिडको नांदेडची निर्मिती साधारणतः 45-50 वर्षापूर्वी केली. परंतु ज्या प्रमाणात नाशिक आणि सिडकोचा विकास झाला त्या प्रमाणात नांदेडच्या सिडकोचा विकास झाला नाही. तर अनेक गोष्टी कारणीभूत असतील. त्यावेळेचा प्रशासकीय कारण असेल किंवा राजकीय इच्छाशक्ती असेल किंवा अनेक वर्ष हा भाग विरोधी पक्षाकडे असल्यामुळे कदाचित असेल. परंतु ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता त्याला नाही. श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून राजकारण केलेलं होतं. त्याचमुळे अत्यंत साधारण कठीण गरीब परिस्थितीमध्ये जे लोक होते त्यांना आयुष्यात 2-3-4 पिढ्यापासून स्वतःचं घर नव्हतं. त्या लोकांना घर मिळालं, हक्काचं स्वतःचं घर मिळालं. हे चव्हाण साहेबांची मोठी पुण्याई या नांदेड नगरीवर आहे. आज सिडकोचं जवळपास 60,000 ते 70,000 लोकसंख्या आहे. सिडकोनी 7,500 घरं बांधली आणि 1,000-1,500 जवळपास ओपन प्लॉट असे जवळपास 9,000 ते 10,000 इथं कुटुंब राहतात. हा कुटुंब सिडकोच्या निगडीत असलेल्या MIDCवर खूपसं अवलंबून होतं आणि आहे. आणि MIDCची आजची अवस्था बघता सिडकोची आर्थिक घडी एकदम विस्कटलेली आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे नांदेडची MIDC आहे. सिप्टा, टेक्सकॉम सारखे मोठे उद्योग बंद पडल्यामुळे इथली अर्थव्यवस्था एकदम कोलमडलेली आहे. आज सिडकोमध्ये एक मुख्य प्रश्न म्हणजे एक ओपन स्पेस किंवा गार्डन असं पाहिजे तसं नाही. हडकोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ओपन स्पेस आहे 116 भागामध्ये त्याला चांगलं सुशोभित करून तिथं प्लेग्राऊंड किंवा गार्डन करू शकता. सिडकोमध्ये नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणून 120 मध्ये निर्माण होत आहे. त्याला महानगरपालिकांनी किंवा राज्य शासनाने काही आर्थिक मदत करून त्याचा विकास केला तर सिडकोच्या सौंदर्यामध्ये चांगलं भर पडेल. त्याचप्रमाणे सिडकोमध्ये स्पोर्ट्स क्लब पाहिजे. स्पोर्ट्स क्लबची इथं जागा निवडलेली आहे. स्विमिंग टँक अमुक ढमुक तालुका क्रीडा अधिकारीचा मार्फत उद्घाटन झालं, पण ते ज्या प्रमाणात विकसित व्हायला पाहिजे तो प्रमाणात झालंच नाही. त्याची म्हणजे प्रायमरी स्टेजमध्येच आहे. ते जर विकसित झालं तर खूप महत्त्व. त्याचप्रमाणे सिडकोमध्ये 2 महानगरपालिकेचे एक मंगल कार्यालय आहे, साई मंगल कार्यालय हडकोमध्ये. त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्याला जर विकसित केलं तर सामान्य कुटुंबाचे तिथे लग्न होऊ शकतात. तो एक भाग आहे. सिडकोमध्ये दुसरं मंगल कार्यालय म्हणजे कामगार कल्याण केंद्राचा मार्फत आहे. त्यालाच विकसित करता येईल. एकदम सिडकोच्या मेन रोडवर आहे. सिडकोचा विकास म्हणजे सध्या आपलं माजी मुख्यमंत्री अशोकराव साहेबांनी सिडकोचे जे बॉन्डचे घरं होते, जे हस्तांतराचा मोठा प्रश्न होता, त्यांनी सोडवला. माजी आमदार आदरणीय पोकरनाजींनी 50-60 कोटी रुपये आणून इथली पाणी व्यवस्था आणि ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त केली. माजी आमदार हेमंतभाऊ पाटलांनी इथं महाराणा प्रतापसिंग पुतळ्याचं सुशोभीकरण केलं. माजी आमदार अण्णा आंबाडे यांनी मोठा फंड आणून सिडकोच्या रस्त्यामध्ये चांगली भर पाडली. चांगले रस्ते तयार झाले. अनेक गोष्टी चांगल्या झाल्यात. परंतु अजून 2-4 गोष्टी जर केल्या तर सिडकोचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. आज तरोडा पावडेवाडी ज्या प्रमाणात विकसित होत आहे त्या प्रमाणात सिडको नाही. आज सिटीचा आनंदनगर भाग्यनगरचा एखादा व्यक्ती सिडकोमध्ये आला तर तो कुठे ग्रामीण भागात गेल्यासारखं वाटतो. कारण मला तर 40-45 वर्षापूर्वी चव्हाण साहेबांनी ज्या सिडकोची निर्मिती केली ते एक न्यू टाऊन हा म्हणजे एक चांगलं विकसित शहर व्हायला पाहिजे होतं. पण हे 150-200 वर्षापूर्वीचं एक छोटं गावच आहे असं वाटते सिडकोची आजची अवस्था पाहून. अतिक्रमण असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, ड्रेनेज नालीचा प्रश्न असो, ड्रेनेजचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न छोटे मोठे प्रश्न सिडकोमध्ये आहेत. तर ते जर चांगल्या प्रकारे हाताळला तर सिडकोचा विकास होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे सिडकोच्या विकासाचं मुख्य हे आहे की सिडकोच्या लगत असलेली MIDC सुदृढ करावी. MIDCमध्ये चांगले उद्योग यावे. त्यामुळे सिडकोचा विकास होण्यास फार मोठा एक पार्ट राहील. तो फार मोठी शक्ती मिळेल सिडकोच्या विकासाला. या प्रमाणात
सिडकोचं एक फार गुन्ह्या गोविंदाने राहणारी एक वस्ती आहे. पण तो राजकारण आले की जातीवाद येतो, अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये विकसित चांगले विचारामधून लोक बाजूला पडून वेगळंच काहीतरी वातावरण निर्मिती होते आणि राजकारण गढूळ होते. अशा प्रकारे मागे काही अनेक दिवसापासून मी सिडकोमध्ये बघतोय. त्यामुळे चांगले लोक सत्तेचा या चांगले विचार करणारे कल्पक बुद्धीचे हे लोक बाहेर पडतात आणि वेगळंच काहीतरी निर्माण होतं. त्याला थोडंसं तरी लोकांनी चांगला विचार करून चांगले माणसं निवडून द्यावे, म्हणजे विकासाला अजून भर पडेल. बस असंच काहीतरी करावं. सिडकोचं उद्यान विशेष म्हणजे सिडकोचं आणि हाडकोचं बाबासाहेब आंबेडकर उद्यान 120 आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हाडको 116 याला ताकद द्यावी, याला शक्ती द्यावी, याला म्हणजे काही आर्थिक पाठबळ दिलं तर चांगल्या प्रकारे विकास होतो. लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना बसण्या उठण्याची जागा होईल विरंगुळा म्हणून आणि सिडकोच्या वैभवामध्ये भर पडेल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.